तर मित्रांनो, आपण स्पीच हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण डिरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच जे आहे तर डिरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं या संदर्भातल्या आपण जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्या बेसिक कॉन्सेप्ट्स आपण समजून घेतलेल्या आहेत। मग यामध्ये आपण पाहिलं प्रोनाउनचे चेंज कशा पद्धतीने करायचे आहेत, टेन्समधला बदल कशा पद्धतीने करायचा आहे, ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्बचे बदल आपण कशा पद्धतीने करायचे हे सगळे आपण चेंजेस पाहिले किंवा त्याच्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्बचा चेंज आपण कशा पद्धतीने करायचा आहे। परंतु मित्रांनो, या स्पीच टॉपिकवरती आत्ता सध्या जर तुम्ही पाठीमागील क्वेश्चन पेपर जर पाहिले, मग 2017चा डिपार्टमेंटल PSIचा पेपर असेल किंवा त्याच्या अगोदरच्या काही क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारे आता MPSC प्रश्न विचारत आहे किंवा त्याच्यानंतर डिपार्टमेंटल ASOचा 2022चा पेपर असेल तर त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न हा वेगळ्या नियमावरती प्रश्न विचारलेला आहे। मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, डिरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण काय केलेलं आहे, आपण आत्तापर्यंत अभ्यास करत असताना आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे काय केलेले आहेत, रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये देऊन प्रश्न विचारलेले आहेत। परंतु आता MPSC काय करत आहे, रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब हे काय करते, प्रेझेंट टेन्समध्ये देते। रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये देते आणि त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायला आपल्याला सांगते। मग मित्रांनो, आपण आत्तापर्यंत अभ्यास करत असताना काय केलेलं आहे, एम इज आर दिसतं की आपण त्याचं वॉज वेअर करतोय, हॅव हॅज दिसतं की आपण त्याचं काय करतोय, हॅड करतोय, शॅल विल दिसतं की आपण त्याचं शुड वूड करतोय, त्याच्यानंतर V1 असेल तर त्याचा आपण V2 करतोय, V2 असेल तर त्याचं आपण काय करतोय, हॅड प्लस V3 करतोय। म्हणजे आपण यामध्ये काय केले आहेत, हे बदल जे आहेत तर हे बदल आपण समजून घेतले आहेत किंवा आपण हे पाठच केलेले आहेत। मग या ठिकाणी जे आहे तर MPSC आत्ता सध्याचा जर ट्रेंड पाहिला तर MPSC आपल्याला प्रश्न विचारत असताना काय करते, रिपोर्टिंग व्हर्ब हे काय करते, प्रेझेंट टेन्समध्ये देते आणि त्या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायला सांगते। मग अशा वेळी मात्र आपल्याला काय करायचं, काळजी घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, मग पुन्हा एकदा लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी काय करतात, वाक्यामध्ये एम इज आर दिसलं की काय करतात, लगेच त्याचं वॉज वेअर करायचं हे आपण आत्तापर्यंत जे आहे ते आपल्या डोक्यामध्ये सेवच झालं किंवा आपण पाठच करून ठेवलेलं आहे। पण आपल्याला काय करायचं आहे, एम इज आरचं वॉज वेअर करायचं हे मीच सांगितलं आहे, हॅव हॅजचं आपण हॅड करायचं हे मीच सांगितलेलं आहे, आपण शिकलो आहे। याच्यामध्ये टेन्स चेंज कसा करायचा आपण शिकलो आहे। परंतु टेन्सचा बदल जो आहे तर टेन्सचा बदल आपण कधी करायचा आहे आणि टेन्सचा बदल कधी करायचा नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची। कारण आता पुन्हा एकदा सांगतोय, MPSC जे आहे तर MPSC सध्या काय करत आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना आपल्याला हे अपवाद नियमावरती प्रश्न विचारत आहे। क्लिअर आहे सगळ्यांचं? बघा, मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। मग आपण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आत्तापर्यंत आपण अशाच प्रकारचा अभ्यास केला आहे। वाक्यामध्ये एम इज आर दिसलं की वॉज वेअर करायचं आहे, हॅव हॅज दिसलं की हॅड करायचं आहे, कॅन दिसलं की आपण कुड करतोय, म्हणजेच आपण टेन्स चेंज करतोय। परंतु आपण टेन्स कधी बदलला पाहिजे आणि टेन्स कधी बदलला नाही पाहिजे हा नियम आपल्याला महत्त्वाचा आहे आणि हा नियम आपल्याला आता समजून घेणं गरजेचं आहे किंवा हा नियम आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी आलाच पाहिजे। कारण आपल्याला जर हा नियम येत नसेल तर आपला 100% 1 मार्क जाणार आहे आणि 1 मार्क जाणार आहे म्हणजेच काय, आपली कदाचित पोस्टसुद्धा जाऊ शकते। यासाठी मित्रांनो हा नियम खूप सोपा आहे, परंतु बऱ्यापैकी काय होते, विद्यार्थी काय करतात, हा नियम वाचतच नाहीत किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये हा नियम दिलेला असतोय परंतु विद्यार्थी ते वाचत नाहीत आणि काही पुस्तकामध्ये तर नियमच दिलेला नाही। तर यासाठी काय करायचं, आपल्याला हा जो नियम आहे तर हा नियम व्यवस्थित आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण हा जो नियम आहे तर हा नियम या ठिकाणी समजून घेत असताना आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायची आणि ती म्हणजेच काय, रिपोर्टिंग व्हर्ब। लक्षात घ्या, आपण या ठिकाणी कशाबद्दल समजून घेतोय, आपण टेन्सचा बदल कधी करायचा आहे आणि टेन्सचा बदल कधी करायचा नाही। म्हणजेच आपल्या वाक्यामध्ये जर एम इज आर असेल त्याचं वॉज वेअर, हॅव हॅज असेल तर हॅड, आपण जे टेन्स बदलले तर हे बदल कधी करायचा आणि कधी करायचा नाही यासाठी तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, रिपोर्टिंग व्हर्ब। मग आपण बेसिकमध्ये पाहिले, स्पीकर कशाला म्हणायचे, रिपोर्टिंग व्हर्ब कशाला म्हणायचे, लिस्नर कशाला म्हणायचे। मग सिंपल तुम्ही लक्षात घ्या, रिपोर्टिंग व्हर्ब कोणते आहेत, रिपोर्टिंग व्हर्ब कोणते आहेत, तुम्हाला जर प्रश्न विचार रिपोर्टिंग व्हर्ब कोणते आहेत, मला एखादं सांगा एक्झाम्पल रिपोर्टिंग व्हर्बचं। तर मग रिपोर्टिंग व्हर्ब कोणतं आहे म्हणलं की तुम्हाला लगेच आठवले पाहिजेत, से असेल, सेज असेल, टेल असेल, टेल्स असेल, आस्क असेल, आस्क्स असेल किंवा आस्क्ड असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल, रिक्वेस्टेड असेल, ॲडवाइज असेल, कमांडेड असेल, बेग्ड असेल किंवा त्याच्यानंतर ॲडवाइज्ड असेल, प्रोहिबिटेड असेल, प्रिव्हेंटेड असेल किंवा एक्सक्लेम असेल किंवा एक्सक्लेम्ड असेल, हे रिपोर्टिंग व्हर्ब आहेत। मग मित्रांनो, तुम्ही सिंपल लक्षात घ्यायचं आहे, डिरेक्ट स्पीचमध्ये आपण रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर कशाला म्हणायचं आहे, जे स्पीकरच्या नंतर जे क्रियापद येतं,
स्पीकरच्या नंतर जे क्रियापद येतं त्याला आपण रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतोय. सिंपल एवढं लक्षात घ्यायचं आहे. स्पीकरच्या नंतरचं जे क्रियापद असते त्याला आपण म्हणतोय रिपोर्टिंग व्हर्ब. सिंपल आहे. ठीक आहे. मग लक्षात घ्या रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर हे आत्ता सांगितलेले शब्द हे से असेल, सेज असेल, सेड असेल, टेल असेल, टेल्स असेल किंवा टोल्ड असेल, आस्क असेल, आस्क्स असेल किंवा आस्ट असेल, ॲडवाइज असेल, ॲडवाइजेस असेल आणि ॲडवाइज्ड असेल. मग एवढेच आहेत का नाही? आता मी जे सांगितले सगळे शब्द रिक्वेस्टेड असेल हे सगळे शब्द काय आहेत? रिपोर्टिंग व्हर्ब आहेत. मग सिंपल लक्षात घ्यायचं आहे स्पीकरच्या नंतरचा जो स्पीकरच्या नंतरचं जे क्रियापद असते तर त्याला आपण म्हणतोय रिपोर्टिंग व्हर्ब. मग यांना म्हणायचं रिपोर्टिंग व्हर्ब. मग ह्या रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातला जर नियम तुम्हाला येत नसेल किंवा रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातला जर नियम तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही अख्खा डिरेक्ट स्पीच इंडिरेक्ट स्पीच टॉपिक जरी शिकलात तरी तुम्हाला मार्क मिळू शकत नाहीत. यासाठी काय करायचं आपल्याला हा नियम सोपा आहे, सिंपल आहे, पण आपल्याला हा नियम समजून व्यवस्थित घ्यायचा आहे. बघा आता सगळेजण लक्षात घ्या. मग रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातला नियम आहे. कशा संदर्भातला? रिपोर्टिंग व्हर्ब. आत्ता जे सांगितले आहेत ते. मग रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातला नियम काय आहे? रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्बचे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर रिपोर्टिंग व्हर्ब हे किती टेन्समध्ये असतं आहे? तर रिपोर्टिंग व्हर्ब हे मुख्यतः 2 टेन्समध्ये जे आहे तर 2 टेन्समध्ये आपल्याला दिलेले असतात वाक्य. कोणत्या? प्रेझेंट टेन्समध्ये आणि पास्ट टेन्समध्ये. पण आपल्याला इंग्लिशमध्ये टेन्स किती आहेत? 3 टेन्स आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. मग मित्रांनो आपण आतापर्यंत परीक्षेमध्ये जेवढे पण वाक्य पाहिले त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? ॲमिजारचा बदल वॉज वेअर करायचा आहे. हॅडचा बदल आपण काय करतोय? हॅडच करतोय किंवा हॅव हॅजचा बदल आपण हॅड करतोय. हे आपण बदल काय केलेत? पाठच केलेले आहेत. पण आपल्याला या ठिकाणी काय समजून घ्यायचं आहे? कधी बदल करायचा नाही हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर हे आपण टेन्सचा बदल करायचा का नाही करायचा जे आहे तर हे कशावरती ठरतं आहे? वाक्यामध्ये असणारं जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे यावरती ठरत आहे. मग मित्रांनो लक्षात घ्या रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर किती टेन्समध्ये असतं आहे? तर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स आणि त्याच्यानंतर पास्ट टेन्समध्ये असतं आहे. रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्समध्ये, म्हणजे शक्यतो आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब हे 2च टेन्समध्ये असते, प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्समध्ये. आणि मग मी याच्यामध्ये ॲड करतो आणखी एक फ्युचर टेन्समध्ये पण. काय? रिपोर्टिंग व्हर्ब हे फ्युचरमध्ये पण देऊ शकतात, दिलं तरी काय आपल्याला अडचण नाही. मग नियम काय आहे? सिंपल लक्षात घ्यायचा आहे. नियम काय आहे? जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये असेल किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल, रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगतोय, आपण पूर्ण डिरेक्ट स्पीच इंडिरेक्ट स्पीच हा टॉपिक समजून घेतलेला आहे. पण आपण जर हा नियम जर समजून घेतला नाही तर आपल्याला मार्क मिळू शकत नाही. यासाठी सोपा नियम आहे, हा नियम समजून घ्या अगोदर. रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर आपल्याला काय करायचं आहे? रिपोर्टेड स्पीचमध्ये जे टेन्स आहे त्याचा बदल करायचा नाही. जसं की आपण ॲमिजारचा बदल वॉज वेअर करत होतो तर तो टेन्सचा बदल करायचा नाही. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे डोंट चेंज द टेन्स, डोंट चेंज द टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच आपण त्याचा बदल टेन्समध्ये बदल आपण करत नाहीत. आणि जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तरच काय करायचं आहे? टेन्सचा बदल करायचा. चेंज द टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. सिंपल आपल्या लक्षात घ्यायचं आहे टेन्स काय करायचं आहे? बदलायचं आहे. मग आपण आतापर्यंत जेवढ्या पण परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले आहेत स्पीच टॉपिकवरती तर त्याच्यामध्ये जवळजवळ 99% जे वाक्य आहेत तर ते वाक्य देत असताना MPSCने आपल्याला हे रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्येच दिलेलं आहे. म्हणून आपल्याला सवय लागलेली आहे काय? ॲमिजार दिसतं की वॉज वेअर करा, हॅव हॅज दिसतं की हॅड करा. पण आता अलीकडं MPSCने प्रश्न विचारत असताना काय केलं आहे? रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये देते. कारण MPSC जे आहे ते पेपर सेट करतात, त्यांना माहीत आहे की आपल्या विद्यार्थ्यांचा माइंडसेट झालेला आहे. तर ते काय करतात? अशा प्रकारचं वाक्य बघितलं, ॲमिजार बघितलं की लगेच वॉज वेअर करून टाकतात आणि मग म्हणतात की अरे यार पेपर खूप सोपा होता. पण तिथं त्या ठिकाणी काय केलं आहे? त्यांनी आता रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं आहे. जर मित्रांनो रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये दिलं असेल तर आपल्याला रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. हे आपल्याला काय करायचं? सिंपल लक्षात घ्यायचं. रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब हे कुठल्या टेन्समध्ये? प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल, रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये असेल तर आपल्याला काय करायचं नाही? डोंट चेंज द टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. म्हणजे रिपोर्टेड स्पीचमधला जो टेन्स आहे तर तो बदलायचा नाही. आणि जर रिपोर्टिंग व्हर्ब हे जर पास्ट टेन्समध्ये असेल तर काय करायचं आहे?
चेंज द टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच, म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करतोय, टेन्स बदलायचं आहे. मग तुम्ही म्हणत असाल हे नेमकं लक्षातच आहे नाही, काय नेमकं विषय आहे, तर मी तुम्हाला इथं सिम्पल सांगतो. हे कशा पद्धतीने आहे तर लक्षात घ्यायचं आपल्याला, सोपं आहे बघा. सेज वाक्य दिलं, विशाल सेज आय एम लर्निंग इंग्लिश. काय दिलं, आय एम लर्निंग इंग्लिश. मग आपलं आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे, ॲमिजार दिसतं की ॲमिजारचा बदल काय करायचं आहे, वॉज वेअर करायचं आहे. मी पण टेन्स चेंजमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. ॲमिजार आलं की वॉज वेअर करा, हॅव हॅज आलं की हॅड करा. पण हा बदल कधी करायचा आणि कधी करायचा नाही. जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आलं तर आपल्याला ॲमिजारचा बदल वॉज वेअर करायचा नाही, म्हणजे टेन्स बदलायचा नाही. टेन्स जो आहे तोच टेन्स ठेवायचा आहे. मग इथं लक्षात घ्यायचं, इथं प्रेझेंट टेन्स आहे. आणि आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला डिरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडिरेक्ट स्पीच करायचं आहे तर त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करायची, दिलेल्या वाक्यामध्ये जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर हे रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे तर ते सगळ्यात अगोदर चेक करायचं. दिलेल्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब हे कोणत्या टेन्समध्ये दिलं आहे हे चेक करायचं आणि त्याच्यानंतर पुढचे आपले नियम जे आहेत तर ते नियम जे आहेत किंवा नियमानुसार आपल्याला वाक्य बदलायचं आहे. मग या ठिकाणी बघा, रिपोर्टिंग व्हर्ब काय करायचं आहे, पाहायचं आपल्याला, चेक करायचं. रिपोर्टिंग व्हर्ब हे कोणत्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. मग या ठिकाणी बाकीचे सगळे बदल करायचे पण टेन्समध्ये बदल करायचा नाही. मग विशाल सेज आहे. मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, रिपोर्टिंग व्हर्ब ज्या टेन्समध्ये आहे त्याच टेन्समध्ये इनडायरेक्ट स्पीच करताना पण ठेवायचं आहे. नाहीतर वरती रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि खाली तुम्ही पास्ट टेन्स करताय, असं होणार नाही. मग विशाल सेज वरी प्रेझेंट टेन्समध्ये आहे, इथं पण प्रेझेंट टेन्समध्ये ठेवलं. विशाल सेज वाक्य जोडण्यासाठी वरचं वाक्य विधानार्थी वाक्य आहे म्हणून आपण काय केलं, दॅट वापरलं. आयचा बदल आपला झालेला आहे. आयचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार करतोय. मग स्पीकर कोण आहे, विशाल आहे. विशाल आहे, विशालसाठी आपण काय करतोय, विशाल हा मुलगा आहे म्हणून आपण काय करतोय, ही वापरतोय. मग प्रोनाउन चेंज आपण एकदम डीपमध्ये डिटेलमध्ये घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, विशाल सेज दॅट ही. आता ॲमिजारचा बदल वॉज वेअर करायचा नाही, तर वॉज वेअर करायचा नाही, तोच त्याच टेन्समध्ये ठेवायचं आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, ही आहे. मग ही साठी आपण त्याच टेन्समध्ये ठेवायचे, वाक्य बदलायचं नाही. मग ही, मग या ठिकाणी लक्षात घ्या, ही साठी आपण ॲम वापरणार आहेत का त्याच टेन्समध्ये, म्हणजेच तुम्ही वरती ॲम आहे तर तसंच ॲम ठेवू नका. तर ॲम इज आर हा टेन्स कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे या ठिकाणी कोणता टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग आपल्याला ही जे आहे तर ही प्रोनाउनसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे, ही साठी आपण ॲम इज आरमध्ये काय वापरतोय, इज वापरतोय. काय वापरतोय, इज. म्हणून काय करायचं, ही इज लर्निंग इंग्लिश. काय करायचं आहे, ही इज लर्निंग इंग्लिश. मग आपण ॲम इज आरमध्ये ॲम इज आर जे हेल्पिंग व्हर्ब आहेत, या हेल्पिंग व्हर्बपैकी आपण ही, शी, इट यांच्यासाठी आपण काय वापरतोय, इज हे हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. हे आपलं बेसिक झालेलं आहे. इज आपण एकासाठी वापरतोय आणि आर हे आपण अनेकांसाठी वापरतोय. म्हणून या ठिकाणी काय झालं, अशा पद्धतीने झालं. क्लिअर आहे सगळ्यांचं. पण मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, हे जर वाक्य जर असं असतं, हे जर वाक्य जर असं असतं तर काय झालं असतं मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, इथं वाक्य हेच आहे, सेम वाक्य विशाल, पण इथं रिपोर्टिंग व्हर्ब मी काय लिहिलंय बघा, सेड लिहिलेलं आहे. विशाल सेड आय एम लर्निंग इंग्लिश. आय एम लर्निंग इंग्लिश. मग आपला नियम काय सांगतोय, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर काय करायचं, पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. आणि जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर बदल करायचा आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याला आयोगाने आत्तापर्यंत जेवढे पण प्रश्न दिले तर त्याच्यामध्ये 99% वाक्य जे आहे तर वाक्य देत असताना रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये दिलेलं आहे. म्हणून आपल्याला आत्तापर्यंत अभ्यास करत असताना किंवा आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना सवय लागलेली आहे, ॲम इज आर दिसलं की वॉज वेअर करायचं. पण आपल्याला आता काय करायचं, थांबायचं आहे. आपल्याला अगोदर काय करायचं, चेक करायचं आहे किंवा रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे. रिपोर्टिंग व्हर्ब सगळ्यात अगोदर डिरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडिरेक्ट स्पीच करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करायची, तर दिलेल्या वाक्याचं रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे चेक करायचं. मग सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब झालं, कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग विशाल सेड, विशाल सेड आपल्याला या ठिकाणी वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. मग इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय करतोय, विशाल सेड दॅट. आयचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार करतोय, आपण शिकलोय. मग स्पीकर कोण आहे, विशाल, म्हणून या ठिकाणी काय घेतलं, ही घेतलं.
आता या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर काय करायचं आहे, दिलेल्या वाक्याचं रिपोर्टेड स्पीच आहे तर त्याचा टेन्स बदलायचा आहे, याचा टेन्स बदलायचा आहे. म्हणजे ॲम इज आरचा बदल इथं वॉज वेअर करायचा आहे आणि मग या ठिकाणी ॲमचा बदल इथं काय करतोय आपण, वॉज करतोय. कन्फ्यूज होऊ नका, खूप महत्त्वाचा नियम आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये आता सध्या अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, मग लक्षात काय घ्यायचं, विशाल सेड दॅट ही वॉज लर्निंग इंग्लिश. मग इथं मी काय केलं, ही इज लिहिलं आहे आणि इथं वॉज केलं आहे. हे कशावरती ठरलं आहे, तर या ठिकाणी हे वाक्यामध्ये, वरच्या वाक्यामध्ये सेज हे रिपोर्टिंग व्हर्ब कशामध्ये होतं, प्रेझेंट टेन्समध्ये होतं आणि या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब कशामध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग आपल्याला हा फरक या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर अशा पद्धतीचा हा नियम आहे. मग मी पुन्हा एकदा सांगतोय, जर रिपोर्टिंग व्हर्ब कोणतंही असू द्या, से असेल, सेज असेल, टेल असेल, टेल्स असेल, त्याच्यानंतर आस्क असेल, कुठलंही रिपोर्टिंग व्हर्ब असेल, ते जर प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचं नाही. ते प्रोनाऊनचे बदल करायचे, बाकीचे आपण बदल करतोय परंतु टेन्समध्ये बदल करत नाहीत. क्लिअर आहे सगळ्यांचं. आणि जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण बदल करतोय. मग आपल्याला ॲम इज आरचा बदल वॉज वेअर करायचा आहे. मग मी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला डिरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडिरेक्ट स्पीच म्हणजे स्पीच टॉपिकवरती जो प्रश्न विचारला जातो त्याचं उत्तर काढत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करायची, तर दिलेल्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब हे कोणत्या टेन्समध्ये आहे हे आपण सगळ्यात अगोदर शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर इतर नियम वापरायला सुरुवात करा किंवा त्याच्यानंतर आपण ऑप्शन बघायला सुरुवात करा. पण सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, तर दिलेले वाक्य जे आहे तर वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्बचा जो आहे तर रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स आपल्याला ओळखायचा आहे. क्लिअर. ह्या वाक्याचं इनडिरेक्ट स्पीच करायचं आहे. मग मी या ठिकाणी करतोय बघा, अ सेज सेज वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं आणि पुन्हा एकदा सांगतोय, रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये दिला असेल तर उत्तरामध्ये पण आपल्याला प्रेझेंट टेन्समध्येच ठेवायचं आहे, त्याचा टेन्स बदलायचा नाही. अ सेज सेज दॅट वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं. इट जे आहे तर आपण शिकलोय प्रोनाऊन चेंजमध्ये, ही शी इट दे म्हणजे थर्ड पर्सन जे आहे तर थर्ड पर्सन जे प्रोनाऊन असणार आहे तर त्याचा आपण बदल करत नाहीत. ही शी इट दे हे जर रिपोर्टेड स्पीचमध्ये आलं तर त्याचा कसल्याही प्रकारे बदल करायचा नाही. मग आपण काय केलं, इटला इटच ठेवलं. इथं काय करायचं, आपल्याला रिपोर्टिंगवर हे प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळं याचं ॲम इज आरचा बदल वॉज वेअर करायचा नाही. मग या ठिकाणी काय करायचं, इट इज काय करायचं, इट इज. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, या पेपरमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला डिपार्टमेंटल एएसओच्या पेपरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना काय केलं, जिथं वॉज हे वॉजचं ऑप्शन आहे त्याला एका सेकंदात क्लिक केलं किंवा एका सेकंदात त्याला गोल केलं आणि त्यांचं उत्तर चुकलं. म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट करतोय, तर मित्रांनो स्पीच हा जो टॉपिक आहे त्या स्पीच टॉपिकचे प्रश्न सोडवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करायची ते म्हणजेच काय, दिलेल्या वाक्याचं रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर हे रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. मग या वाक्याचं रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, तर या वाक्याचं रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर पुढचं जे रिपोर्टेड स्पीच आहे याला आपण म्हणतोय रिपोर्टेड स्पीच, याच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. आपण इतर बदल करतोय पण टेन्समध्ये बदल करायचा नाही. ठीक आहे. मग काय लिहिलं, इट इज जसं आहे तसंच लिहा. डिव्हिनिटी, इट इज डिव्हिनिटी वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं. त्याच्यानंतर इथं विल आहे, मग विलचा बदल लगेच उड करू नका, जसं आहे तसं ठेवायचं कारण आपण टेन्सचा बदल करत नाहीत. मग इट विल शेप, इथं मात्र आपल्याला काय करायचं आहे, या मायचा बदल आपल्याला करायचा आहे कारण मी प्रोनाऊनचा बदल आपल्याला करायचा हे मी तुम्हाला सांगितलं आहे. मग मायचा बदल आपण कसा करतोय, आय असेल, मी असेल, माय असेल, माइन असेल यांचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार करतोय. मग स्पीकर या ठिकाणी कोण आहे, सेज आहे, SAGE सेज. मग सेज म्हणजेच आपण संत म्हणतोय तर या ठिकाणी लक्षात घ्या सेज आहे. मग सेजसाठी आपण काय करतोय, हिज वापरतोय. मग इट इज डिव्हिनिटी दॅट विल शेप हिज एंड, काय होईल, हिज एंड अशा पद्धतीने आहे. मग मायचा बदल आपण काय केला, स्पीकरनुसार हिज केला. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मग इथं आपण इजचा बदल वॉज करत नाहीत कारण रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. चला नेक्स्ट वाक्य बघू. करताना आपण काय करतोय बघा, ही सेज, ही सेज वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं. पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय, तर मित्रांनो हा प्रश्न कधी विचार आपल्याला MPSC क्लर्क 2007च्या पेपरमध्ये विचारला आहे. आणि सगळ्यांना आणखी एकदा सांगतोय तर लक्षात घ्या,
स्पीच या टॉपिकवरती प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याचं उत्तराचं ऑप्शन निवडत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे तर ते म्हणजेच काय, डिरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचचा जो आहे तर याच्यावरती जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर शोधत असताना किंवा उत्तर आपण निवडत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, दिलेल्या वाक्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर या रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स आपण काय करायचा आहे अगोदर ओळखायचा आहे. नेमका रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स कोणता आहे, प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे का फ्युचर टेन्स आहे, हा आपण शोधायचा आहे किंवा हा आपण ओळखायचा आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे इतर बदल जे आहेत तर ते होतात का नाही होत हे आपण चेक करायचं आहे. पण या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, रिपोर्टिंग व्हर्ब आपण काय केलं पाहिजे, दिलेल्या वाक्याचं जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर त्याचा टेन्स आपण ओळखला पाहिजे. मग मित्रांनो लक्षात घ्या, ही सेज हे रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग आपला नियम काय सांगतोय, रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर आपण पुढच्या वाक्याच्या रिपोर्टेड स्पीच जे आहे तर त्या वाक्यातील टेन्सचा बदल करायचा नाही. आणि आणखी एकदा सांगतोय, जर रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये दिलं तर उत्तर लिहित असताना पण आपल्याला काय करायचं, रिपोर्टिंग व्हर्ब हे त्याच टेन्समध्ये ठेवायचं आहे. ऑप्शन देत असताना MPC काय करते, इथं ही सेज आहे, एक ऑप्शन काय असते ही सेड असते. मग आपल्याला टेन्स बदलायचा नाही हे लक्षात घ्या. मग ही सेज दॅट इट, मग आपण आत्ता शिकलोय जर वाक्याचा करता हा रिपोर्टेड स्पीचमध्ये जर ही शी इट दे हे जर काय असेल प्रोनाउन असतील, रिपोर्टेड स्पीचमध्ये जर ही शी इट दे हे जर प्रोनाउन असतील तर आपण इंडिरेक्ट स्पीच करत असताना त्याच्यामध्ये बदल करत नाहीत, थर्ड पर्सनमध्ये कसल्याही प्रकारचा बदल करत नाहीत. म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, इटला इटच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ॲमिजारचा बदल आपण इथं वॉजवेअर करणार नाहीत कारण रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग ही सेज दॅट इट इज अ फाईन डे आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप देतोय. अशा पद्धतीने ह्या वाक्याचा आपण इंडिरेक्ट स्पीच करतोय. चला नेक्स्ट बघा आपण आणखी पुढं प्रश्न आहेत. हे डिपार्टमेंटल PSI 2017च्या पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे. तर इथं पण रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये दिलेला आहे, प्रेझेंट टेन्समध्येच रिपोर्टिंग व्हर्ब दिलेला आहे, लक्षात घ्या. मग रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर त्या वाक्याच्या आपण रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये दिला असेल तर इनडिरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. चला आता लक्षात घ्या, ह्याचं काय होईल मग, ही सेज वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं, आय जे आहे तर आयचा बदल आपण काय करतोय स्पीकरनुसार. अगोदरच्या दोन्हीही वाक्यामध्ये करता हा काय होता, इट होता, म्हणून आपण काय केलं इटला इटच ठेवलंय. पण इथं करता कोण आहे, आय आहे, म्हणून याचा बदल काय होईल मग, आयचा बदल स्पीकरनुसार. मग स्पीकर कोण आहे, ही आहे, मग आपण काय करतोय आयचा बदल स्पीकरनुसार ही घेतोय. मग पुन्हा एकदा सांगतोय, दॅट नंतर आपण करता घेत असतोय, दॅटच्या नंतर करता घेतोय आणि करता हा प्रथमामध्ये असतोय, द्वितीयामध्ये नसतोय. मग ही सेज दॅट ही, बाकी वरती काय करायचं आहे, ॲमिजारचा बदल वॉजवेअर करायचा का नाही. मग आपण ही इज, वरच्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, ॲमिजार प्लस VING म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग आपल्याला दिलेल्या वाक्याचा टेन्स चेंज करायचं नाही. मग काय करायचं आहे, आपल्याला इथं पण ॲमिजार प्लस VINGच वापरायचं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे ही शी इट यासाठी आपण काय करतोय, इज वापरतोय. मग या ठिकाणी हीच्या नंतर इज वापरणार आहेत, ही इज वर्किंग आणि हार्ड वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण काय करतोय, या वाक्याचं इनडिरेक्ट स्पीच करतोय. चला पुढचं वाक्य बघू आपण. या ठिकाणी हा प्रश्न विचारला डिपार्टमेंटल STI 2012च्या पेपरमध्ये. राम सेज वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं, आयचा बदल काय होणार आहे, स्पीकरनुसार होणार आहे. मग स्पीकर कोण आहे, राम आहे, मग आयचा बदल स्पीकरनुसार, राम मुलगा आहे म्हणल्याच्यानंतर आपल्याला समजतंय याचा बदल काय होईल, ही. मग विलला काय करायचं आहे, विलला विलच ठेवायचं आहे, नाहीतर मग आपल्या डोक्यात असते विलचा बदल वुड, शालचा बदल शुड. म्हणून मी तुम्हाला हे सारखं सांगत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, स्पीच टॉपिकवरती प्रश्न जे आहे ते प्रश्न जर दिला असेल त्याचं उत्तर आपल्याला काढताना किंवा उत्तर आपण गोल करण्यापूर्वी किंवा उत्तराचा ऑप्शन निवडत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, तर त्या रिपोर्टिंग व्हर्बचं जे टेन्स आहे तर तो टेन्स आपल्याला ओळखायचा आहे. मग इथं रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स कोणता आहे, प्रेझेंट टेन्सच आहे. मग राम सेज दॅट ही विल नॉट गो, जसं आहे तसंच आपण ठेवलं, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे जे आहेत तर हे वाक्य जे आहेत तर हे वाक्य जे परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले आहेत, ज्यामध्ये काय केलं रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं आहे, तर ते सगळे वाक्य आपण सोडवलेले आहेत. बघा या ठिकाणी बघा आपल्याला आणखी एक डिपार्टमेंटल PSI 15 जुलै 2012च्या पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे. इथे काय केलं, त्यांनी वाक्य देताना त्यांनी इनडिरेक्ट स्पीचचं वाक्य दिलं आहे आणि त्याला डिरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे. मग आपल्या लक्षात येते सगळ्यात पहिली गोष्ट, रिपोर्टिंग व्हर्ब हे इनडिरेक्ट स्पीच आहे बरं का. याचं आपल्याला काय करायला सांगितलं आहे, डायरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे. पण रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे.
मग डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायला सांगू द्या किंवा इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच करायला सांगू द्या, लक्षात एकच ठेवायचं आहे, रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स बदलायचा नाही. मग याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे? प्रेझेंट टेन्समध्ये आहे. कोणत्या टेन्समध्ये? प्रेझेंट टेन्समध्ये. खाली जे 4 ऑप्शन दिलेले आहेत तर या 4ही ऑप्शनमध्ये आपल्याला पहिलं काम काय करायचं आहे? रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या वाक्यामध्ये किंवा कोणत्या ऑप्शनमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं आहे तर ते चेक करायचं आहे, बाकी काही नाही. इथं सेड हे पास्ट टेन्समध्ये आहे, टोल्ड हे पास्ट टेन्समध्ये आहे, एक्सक्लेम हे पास्ट टेन्समध्ये आहे. आपल्या उत्तराचं ऑप्शन झालं 1 नंबरचं ऑप्शन. झालं, विषय संपला. एवढ्यावरतीच आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं मित्रांनो, आपण या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. चला ठीक आहे, आपण आणखी हे वाक्य समजून घेऊ. मग आपण काय करतोय? डायरेक्ट स्पीचमध्ये शी सेज केलं, आपण हे वाक्य जोडण्यासाठी आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट वापरतोय. पण डायरेक्ट स्पीचमध्ये काय करायचं आहे? रिपोर्टिंग व्हर्बच्या नंतर स्वल्पविराम आणि जे पुढचं वाक्य असेल तर ते डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये आपण लिहितोय. आणि कधीही वाक्य बोलत असताना आपण काय करणार? ती स्वतःबद्दल बोलतो ना, आय लाईक म्हणणार आहेत. म्हणजे आपण हा बदल काय केला आहे? शी हा प्रोनाऊनचा बदल केला आहे. मग या ठिकाणी आय आहे तर बोलताना काय करायचं आहे? मग स्वतःला आपण कन्सिडर करतोय, आय हे प्रोनाऊन घेतोय डायरेक्ट स्पीचमध्ये. मग शी सेज आय लाईक गोईंग टू अ सी साईड, अशा पद्धतीने या वाक्याचं उत्तर होतं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, आणखी एक आपल्याला प्रश्न असाच विचारला आहे. हे आत्ताचं जे आपण वाक्य घेतलं होतं तर ते वाक्य या ठिकाणी बघायचं आहे. त्याचंही उत्तर आपण एकदम सिंपल पद्धतीने सांगू शकतो. ठीक आहे, तर याचं उत्तर बघा. राम सेज आय विल नॉट गो. या ठिकाणी राम सेज आहे. मग आपल्याला सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे? ज्या ज्या ऑप्शनमध्ये रिपोर्टिंगवर प्रेझेंट टेन्समध्ये येतं ते चेक करायचं आहे. याच्यामध्ये पास्ट टेन्समध्ये दिलं आहे म्हणजे विषय ह्याचा संपला. सी हे उत्तराचं ऑप्शन आपल्याला येणार नाही. क्लिअर आहे? ज्याच्यामध्ये सी आलं आहे तर ऑप्शन कट करून टाका. हे आपल्याला एलिमिनेशन मेथड पण कामाला येते बरं का. सी ज्या ह्याच्यामध्ये सी आलं आहे तर ते उत्तर आपलं चुकलेलं आहे. मग हे 2 नंबर आणि 3 नंबरचं ऑप्शन आपलं कटलं, कारण याच्यामध्ये सी हे ऑप्शन आलेलं आहे, याच्यामध्ये पण सी हे ऑप्शन आलेलं आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे 1 नंबर का 4 नंबर बरोबर आहे तर ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. बघा, मग या ठिकाणी काय करायचं? रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर जे विल आहे तर विलचा बदल वुड होणार नाही किंवा त्याचा टेन्समध्ये बदल होणार नाही. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, इथं समजून व्यवस्थित घ्यायचं. हे बी आहे बरं का, हे बी आहे आणि सी आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, राम सेज दॅट केलेलं आहे पण इथं काय केलं? विलचा बदल इथं वुड केलेला आहे. म्हणजे डी पण आपलं उत्तर येणार नाही. काय होणार आहे? डी हे सुद्धा उत्तर आपलं येत नाही. त्याच्यानंतर बी बघायचं आहे. सॉरी, बी तर आपलं चुकलेलंच आहे. सी बघा, राम सेज दॅट ही, या ठिकाणी काय केलेलं आहे? वुडंट केलं आहे. म्हणजे याच्यामध्ये पण काय केलं? विलचा बदल या ठिकाणी चेंज केलेला आहे, वुडचा बदल वुडंट केला आहे. म्हणजे या ठिकाणी हे पण उत्तर येणार नाही. मग आपलं उत्तराचं ऑप्शन एकच आहे आणि ते म्हणजेच कोणतं? ए हे ऑप्शन आहे. आणि ए हे ऑप्शन कुठं दिलेलं आहे? या ठिकाणी 1 नंबरला. म्हणून उत्तराचं ऑप्शन आपलं झालं 1 नंबर. तर मग मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. म्हणून आपण सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं आहे? दिलेलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स ओळखायचा आहे की ते रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये दिलेलं आहे. तर हे झालं आपलं प्रेझेंट टेन्स. जे रिपोर्टिंग व्हर्ब जे प्रेझेंट टेन्समध्ये दिलेले आहेत त्याच्यावरती जे प्रश्न विचारले तर ते आपण सगळे प्रश्नही घेतले आणि आपण हा नियम पण व्यवस्थित समजून घेतलेला आहे. ठीक आहे. आणि पास्ट टेन्स जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करतोय. याचा आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे. परंतु तरी देखील आपण काय करतोय? जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये दिलं तर त्याचे आपण कशा पद्धतीने बदल करतो हे पण समजून घेऊ. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक अपवाद आहे, तो अपवादसुद्धा आपण याच्यामध्ये समजून घेऊया. मग तर मित्रांनो, आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातला आपण पहिला एक नियम घेतलेला आहे जो अपवाद नियम आहे आणि जो खूप महत्त्वाचा नियम होता. जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर आपण रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करत नाहीत. तर आपल्याला दुसरा नियम आहे या ठिकाणी बघा, जर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे हे रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल, रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये आपण बदल करतोय. म्हणजे ॲमिजारचा बदल आपण वॉज वेअर करतोय, हॅव हॅजचा बदल हॅड करतोय, शालचा बदल शुड करतोय, हे आपण बदल करत असतोय. जर रिपोर्टिंग व्हर्ब हे कशामध्ये असेल तर जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर मग आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेल की डिरेक्ट स्पीच आणि इनडिरेक्ट स्पीचचा जो प्रश्न आहे तर या टॉपिकवरती जो प्रश्न विचारला जातो तर तो प्रश्न सोडत असताना त्याचं उत्तर शोधत असताना किंवा उत्तर आपण निवडत असताना अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची? दिलेल्या वाक्याचं जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर त्या रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये लक्षात घ्या, सेड हे जे आहे तर सेड हे कशामध्ये आहे? रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे तर अशा वाक्याचं इनडिरेक्ट स्पीच करताना काय करायचं? ही सेड दॅट, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं. आयचा बदल आपला नियम जो आहे
स्पीकरनुसार करतोय. मग आयचा बदल आपण स्पीकरनुसार, मग काय आहे स्पीकर इथं ही आहे म्हणून याचं निश्चितच उत्तर काय होणार, ही होणार आहे. मग ॲमिझारचा बदल काय करायचा आहे, वॉज करायचा आहे. ही वॉज ग्लॅड. बाकी सगळे बदल आपल्याला करायचे आहेत. ही ॲमिझारचा बदल आपण काय करतोय, वॉज केला, कारण रिपोर्टिंग व्हर्ब इथं पास्ट टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा आहे. मग ही वॉज ग्लॅड टू बी. हिअरचा बदल काय होईल, मग देअर होईल. आणि त्याच्यानंतर धिसचा बदल काय होईल, दॅट होईल. आणि इव्हिनिंग आपण जसं आहे तसंच ठेवलं आणि बाकीच्या शेवटी फुल स्टॉप होतोय. ठीक आहे. मग इथं लक्षात घ्या, हेअरचा बदल आपण देअर केला आणि धिसचा बदल आपण दॅट केला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, दुसरं वाक्य आहे राज्यसेवेच्या पेपरमधलं आहे. इथं लक्षात घ्यायचं, ही सेड या ठिकाणी सुद्धा रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण उत्तर काढत असताना किंवा इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग व्हर्बसुद्धा पास्ट टेन्समध्येच ठेवायचं. त्या रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स बदलायचा नाही. ही सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलो. द हॉर्स नाऊन असेल तर नाऊनच ठेवायचं असते, त्याचा काही बदल करायचा नाही. द हॉर्स डाईड हे काय आहे, V2 आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये बदल करतोय. परंतु लक्षात घ्यायचं आहे, मग V2 जर असेल, रिपोर्टेड स्पीचमध्ये जर V2 असेल, क्रियापदाचं दुसरं रूप जर असेल तर त्याचा बदल काय होतोय, V2चा बदल काय होतो, हॅड प्लस V3 आपण करतोय. काय करतोय, हॅड प्लस V3. मग काय होईल, ही सेड दॅट द हॉर्स हॅड डाईड इन द नाईट. जसं आहे तसंच, इन द नाईट. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. तर रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करतोय. आणि रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करत नाहीत. जर इथं वाक्य असं असतं, ही सेज असतं, तर या ठिकाणी आपण आयचा बदल आपण केला असतं. पण ॲमिझारचा बदल आपण त्या ठिकाणी करत असताना काय केलं असतं, वॉज वेअर केलं नसतं, आपण त्याच टेन्समध्ये ठेवलं असतं वाक्य. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, पण आपल्याला हा पण नियम माहीत असणं गरजेचं आहे. रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, परंतु जे रिपोर्टेड स्पीच आहे, हे जे रिपोर्टेड स्पीच आहे बघा, हे रिपोर्टेड स्पीच, या रिपोर्टेड स्पीचमध्ये जर जनरल ट्रूथ असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक ट्रूथ असेल किंवा एखादी म्हण असेल, प्रोव्हर्ब असेल, तर आपण रिपोर्टेड स्पीचमध्ये बदल करत नाहीत. रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे, पण रिपोर्टेड स्पीचमध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालबाधित सत्य असेल, सायंटिफिक ट्रूथ म्हणजेच काय शास्त्रीय सत्य असेल, वैज्ञानिक सत्य असेल, तर आपण काय करत नाही, त्याच्या टेन्समध्ये बदल करत नाहीत. किंवा जर रिपोर्टेड स्पीचमध्ये जर काय असेल, एखादी म्हण असेल, तरी देखील आपण चेंज करत नाहीत. कारण हे जे आहे तर हे कालही तसंच होतं, आजही तसंच आहे आणि उद्याही तसंच राहणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये बदल करत नाहीत. जरी रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, परंतु याच्यामध्ये जर रिपोर्टेड स्पीचमध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ, जनरल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ किंवा एखादी म्हण असेल तर आपण त्याच्यामध्ये बदल करत नाहीत. मग अशाच प्रकारचे आपण काही वाक्य जे आपल्याला आयोगाने विचारले आहेत तर ते वाक्य आपण या ठिकाणी समजून घेऊ. द सन रायझेस इन द ईस्ट. मग जे सूर्य जो आहे तर सूर्य हा काय करतो, पूर्वेला उगवतो. मग या ठिकाणी हे काय झालं, युनिव्हर्सल ट्रूथ झालं, हे त्रिकालबाधित सत्य आहे. मग असं जर वाक्य रिपोर्टेड स्पीचमध्ये दिलं असेल आणि जरी रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये जरी असलं ना, तरी देखील आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये बदल करायचं नाही. मग या वाक्याचं इंडिरेक्ट स्पीच कसं होतं आहे, ही सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट आणि बाकी वाक्य जसं आहे तसंच, द सन रायझेस इन द ईस्ट जसं आहे तसंच ठेवलं, काही चेंज आपण केलेला नाही, असं लक्षात ठेवायचं आहे. दुसरं बघा, नेहा सेड व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. तर या ठिकाणी हे सुद्धा काय आहे, ही सुद्धा म्हण आहे, गुड थॉट आहे, म्हण आहे, प्रोव्हर्ब आहे. आणि म्हणून काय करायचं, ह्याला पण जसं आहे तसंच ठेवायचं आहे. मग नेहा सेड वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं. नेहा सेड दॅट. व्हर्च्यू जसं आहे तसंच सद्गुण म्हणतो आपण. व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. जसं आहे तसंच या ठिकाणी आपण ठेवलं. ठीक आहे. तर या ठिकाणी ही जी म्हण आहे तर म्हण असते म्हणून आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये चेंज केलेला नाही. क्लिअर. चला पुढचं वाक्य आपण आणखी बघू. या ठिकाणी बघा, ही सेड, तो म्हणाला, ही सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट. आता गॉड इज ग्रेट जसं आहे तसंच, कारण गॉड इज ग्रेटच आहे. मग या ठिकाणी काय होईल, ही सेड दॅट गॉड इज ग्रेट म्हणायचं आहे. त्याला गॉड वॉज ग्रेट नाही, देव महान होता. मग आता नाही का, असं त्याचा अर्थ होतोय.
म्हणून त्या ठिकाणी जसं आहे तसंच वाक्य राहत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तेच वाक्य पण डबल दिलं आहे. कृषी सेवक जे ऑनलाईन पेपर झाले 2019चा त्याच्यामध्ये हे वाक्य विचारलं आहे. मग हे पण वाक्याचं उत्तर काय होईल मग, द टीचर सेड दॅट, वरचं वाक्य जसं आहे तसंच, द सन रायझेस इन द ईस्ट आणि फुल स्टॉप. अशा पद्धतीने रिपोर्टिंग व्हर्बबद्दलचे 3 नियम घेतलेले आहेत. पहिला नियम आहे, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये असेल किंवा फ्युचरमध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. दुसरा नियम पाहिला, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करतोय. आणि तिसरा नियम यालाच अपवाद पाहिला, रिपोर्टिंग व्हर्ब जरी पास्ट टेन्समध्ये असतं परंतु रिपोर्टेड स्पीचमध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, जनरल ट्रूथ किंवा एखादी म्हण असेल तर आपण त्याच्यामध्ये बदल करत नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा नियमसुद्धा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मग जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर मित्रांनो, आपण स्पीच या टॉपिकचे बाकीचे सगळे नियम जरी आपण समजून घेतले परंतु तुम्ही जर उत्तराचा ऑप्शन शोधत असताना जर आपण या नियमाचा विचार नाही केला तर आपलं 100% उत्तर चुकण्याची शक्यता जास्त आहे. तर यासाठी काय करायचं आहे, स्पीच टॉपिकवरती प्रश्न जो विचारला जातो त्याचं उत्तर शोधत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, दिलेल्या वाक्याचं रिपोर्टिंग व्हर्ब ओळखायचं आहे. रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे ते पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर उत्तराचा ऑप्शन निवडायचा आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी एक लक्षात घ्यायची, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये दिलं तर उत्तराच्या ऑप्शनमध्ये पण रिपोर्टिंग व्हर्ब त्याच टेन्समध्ये ठेवायचं आहे. पास्ट टेन्समध्ये असेल तर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना सुद्धा काय करायचं आहे, पास्ट टेन्समध्येच ठेवायचं आहे. मग तुम्हाला डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल किंवा इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं डायरेक्ट स्पीच करायचं असेल, दोन्हीही वेळी काय करायचं आहे, रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स चेंज करायचा नाही. वरच्या वाक्यामध्ये जर रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे प्रश्नाच्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब ज्या टेन्समध्ये दिलेला आहे त्याच टेन्समध्ये आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये पण रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा नियम हा सुद्धा आपण घेतलेला आहे. आणि त्याचसोबत आपण परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत तर ते सुद्धा प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, तर हे झालं आपलं रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भात एकदम डिटेलमध्ये.